तमदलगे येथील सांगली कोल्हापूर महामार्गावर स्पीड ब्रेकरची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा विवेक कांबळे. तमदलगे प्रतिनिधी. तमदलगे तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील सांगली कोल्हापूर महामार्गावर तात्काळ स्पीड ब्रेकर उभारण्यात यावेत, अन्यथा राष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्र विकास सेनेचे शिरोळ तालुका अध्यक्ष विवेक कांबळे यांनी दिला आहे. तसेच गावातील मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकण्यासाठी जाताना सांगली कोल्हापूर महामार्गावरून जावे लागते. दरम्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असल्याने ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका अटळ आहे. तसेच गावातील ग्रामस्थांना दवाखाना, शासकीय कामकाज व इतर दैनंदिन गरजांकरिता या महामार्गाचा अवलंब करावा लागतो. त्यामुळे रस्ता ओलांडताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या महामार्गावर स्पीड ब्रेकर नसल्यामुळे वाहन चालक वेग कमी न करता वाहने सुसाट पळवत असल्याने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी अनेकदा तासनतास प्रतीक्षा करावी लागते. यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे व नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून यापूर्वीही या ठिकाणी किरकोळ अपघात झाले असल्याचे ग्रामस्थातून बोलले जात आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व महामार्ग प्रशासनाने विद्यार्थी व ग्रामस्थांच्या जीवितास कोणत्याही प्रकारे धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेत महामार्गावर स्पीड ब्रेकर तसेच दिशादर्शक फलक लावण्यात यावे अशी मागणी विवेक कांबळे यांनी केली आहे. प्रशासनाने वेळेत निर्णय न घेतल्यास राष्ट्र विकास सेना पक्षाच्या स्टाईलने तीव्र आंदोलन व रास्ता रोको करण्यात येईल असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट SR News 24 तमदलगे.